जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर ते गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। या महामार्गाच्या भूसंपादनासाठी 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। आता या महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया ही कधीपासून सुरू होणार, तसेच या महामार्गावर एकूण किती इंटरचेंज हे असणार आहेत, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला येत्या 2 ते 3 महिन्यात सुरुवात होणार आहे। राज्य सरकारने या 802 किलोमीटर लांबीचा महामार्गाच्या भूसंपादनासाठी 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। त्यामुळे येत्या वर्षाखेरपर्यंत महामार्ग उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठीची तयारी पूर्ण केली आहे। समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग उभारला जाणार आहे। त्याच्या अंतिम आखणीला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली होती। आता या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करून आणखी एक पाऊल टाकले आहे। या महामार्गाद्वारे राज्यातील 12 जिल्ह्यातील 19 धार्मिक स्थळे जोडण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। हा महामार्ग समृद्धी महामार्गाहून अधिक लांबीचा ठरणार आहे, त्यामुळे हा राज्यातील सर्वात लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग ठरेल। आता राज्य सरकारने या महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। त्यामुळे लवकरच या महामार्गाच्या प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 86,300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या महामार्गावर एकूण 26 ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आणि महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी इंटरचेंज दिला जाणार आहे। वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून हा महामार्ग सुरू होऊन गोवा राज्याच्या सरहद्दीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ठिकाणी शेवट होईल। या महामार्गाच्या माध्यमातून वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे 12 जिल्हे एकमेकांना जोडले जातील। यातून राज्यातील प्रमुख शक्तीपीठे, ज्योतिर्लिंग आणि देवस्थानांना जाण्याचा प्रवास सुखकर होणार आहे। या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास करण्यासाठी सध्या 21 तासांचा लागणारा वेळ 11 तासांवर येणार आहे। त्यातून नागपूर ते गोवा हा प्रवास जलद होण्यास मदत मिळून पर्यटनाला चालना मिळेल। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।